आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पैलवान बजरंग शिरसाट राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक विजेता। दिनांक 8 ते 9 डिसेंबर रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे 14 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा तडफदार मल्ल पैलवान बजरंग गहिनीनाथ शिरसाट यानं चमकदार कामगिरी सादर करत मोठं यश मिळवलं आहे। पुणे विभागाचं प्रतिनिधित्व करत 57 किलो वजनी गटात अत्यंत जिद्दीनं व कौशल्यपूर्ण खेळ करत बजरंगने रौप्य पदक पटकावलं आहे आणि आपली दैदिप्यमान छाप पाडली आहे। यामुळं विभागाचं आणि आत्मा मालिक कुस्ती केंद्राचं नाव राज्य पातळीवर आणखीन उज्ज्वल झालं आहे। पैलवान बजरंग हा पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती माननीय पैलवान गहिनीनाथ शिरसाट यांचा चिरंजीव असून बालपणापासूनच त्याने कुस्तीमध्ये उल्लेखनीय निष्ठा दाखवली आहे। या उत्कृष्ट यशामागे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे कृपा आशीर्वाद, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं पाठबळ लाभलं असून आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती कोच पंच गुरुवर्य माननीय भरत नायकल सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर, NIS कुस्ती कोच पैलवान अशोक पाटील, पैलवान अक्षय डांगे यांच्या मार्गदर्शनाने बजरंगचा खेळ अधिकच धारदार झाला आहे। पैलवान बजरंगच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचं वातावरण असून त्याचं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकमठाण।